पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती न करताच कामकाज रेटून नेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। लोकशाही संकेत धाब्यावर बसवून चाललेल्या या मनमानी कारभाराविरोधात म्हात्रे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून पालिका आयुक्त आणि महापौरांना कायदेशीर आव्हान दिले। महासभेत बोलताना अरविंद म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। विरोधी पक्ष नेता आणि सभागृह नेता ही पदे लोकशाहीचा कणा आहेत। ही पदे रिक्त ठेवून परस्पर महासभा घेणे हा महापौरांचा अट्टहास बेकायदेशीर आहे असे त्यांनी नमूद केले आहे। याच दडपशाही विरोधात दाखल केलेल्या याचिकेची प्रत त्यांनी आयुक्तांना सुपूर्द केली आहे। प्रशासन झोपेचे सोंग घेत असून लोकशाहीचा गळा आवळला जातोय। पदांची नियुक्ती थांबवण्याचा अधिकार कोणालाही नाही। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आता न्यायालयातूनच उत्तर मिळवणार असा इशारा म्हात्रे यांनी दिलाय। नगरसेवक म्हात्रे यांच्या या भूमिकेमुळे पनवेल महापालिकेतील राजकीय संघर्ष आता न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। विरोधी पक्ष नेता आणि सभागृह नेता थांबवण्याचा अधिकार बिलकुल नाही। त्याच्यासाठी मी मुंबई हायकोर्टात आपल्या विरुद्ध महापौर आणि आयुक्त यांच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे। त्यांना कलम वाचून दाखवला तर विरोधी पक्ष नेता निवडणुकीचा कलम 1901चा ये जो कलम आहे तो कलम मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे का याची निवड महापौरांनी गट नेता मोठ्या संख्येचा असल्याने त्यांना करणे जरुरी असतो किंवा त्याला जर कोणाचा विरोध आला असेल तर त्या विरोधमध्ये जर संख्याबळ बघून महापौरांनी फक्त औचित्य याच्यामध्ये संख्याबळ फक्त बघायचे एवढाच अधिकार महापौरांना आहे। याच्यामध्ये थांबवण्याचा अधिकार बिलकुल महापौरांना नाही।